शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी दिलीप बिरादार आपलं ॲग्रीफ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे लाल भेंडीची लागवड. सर्वसाधारणपणे ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असणारी आणि भरपूर अशी पोषक द्रव्य ज्याच्यामध्ये प्रोटीन असेल आणि इतर सर्व काही घटक पोषक घटक असणारी पोषक घटकांनी युक्त अशी ही लाल भेंडी. या लाल भेंडीच्या पिकाचे उपयोग म्हणजे हार्ट अटॅक असेल, मधुमेह असेल आणि बीपी असेल या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या संबंधाने या भाजीची मागणी हल्ली मार्केटमध्ये वाढलेली आहे. सर्वसाधारणपणे याचा प्रचार हा ग्रामीण भागामध्ये झालेला नसला तरीही शहरामध्ये ही खूप लोकप्रिय बनलेली अशी लाल भेंडी आहे. आणि या लाल भेंडीला किंवा भेंडी या पिकाला भाजीपाल्याची जी राणी म्हणतो अशी ही भेंडी, लाल भेंडी याच्या लागवडीच्या संबंधानं आज आपण माहिती घेणार आहोत. याच्यासाठी जमीन ही सर्वसाधारणपणे भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. खोल काळ्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि उत्पादन क्षमताही जास्त असते. सर्वसाधारणपणे या भेंडी या पिकासाठी प्रति एकरी 5 ते 10 टन कुजलेलं शेणखत इतर रासायनिक खतापेक्षाही जास्त प्रभावी आहे. म्हणजे शेणखतावर या पिकाची वाढ ही समाधानकारक होऊन उत्पादन हे भरपूर प्रमाणात येतं. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी जमिनीच्या शेवटच्या पाळी अगोदर मशागत केल्यानंतर आपण 5 ते 10 टन इतकं कुजलेलं शेणखत असेल, गांडूळ खत असेल अथवा इतर कुठलं पोल्ट्री खत अथवा लेंडी खत यापैकी कोणत्याही सेंद्रिय खताचा वापर करून या भेंडी पिकाची लागवड करणं अथवा जमिनीची मशागत करणं आवश्यक आहे. त्यानंतर या भेंडी पिकाची लागवड ही मुख्यतः बेडवरती करणं हे योग्य आहे. बेड पाडणे, 2 बेडमधील अंतर हे सर्वसाधारणपणे 5 बाय 1 म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 5 फूट आणि 2 रोपामधलं अंतर हे 1 फूट ठेवून याची लागवड करणं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं, फळफांद्या वाढीच्या दृष्टीनं योग्य आहे. सर्वसाधारणपणे सपाट वाफ्यापेक्षा बेडवरती लागवड ही फायदेशीर दिसून येते. आणि या भेंडीसाठी एकरी बियाणं हे सर्वसाधारण 1.5 किलो इतकं एकरी बियाणं लागतं. आणि मग या भेंडीच्या बाजारामध्ये बियाणं उपलब्ध कुठं आहे? सर्वसाधारणपणे लाल भेंडीच्या बियाणावरती संशोधन हे 2020 साली झालेलं, म्हणजे गेल्या 2-3 वर्षापूर्वीच याच्यावरती संशोधन झालेलं असलं तरीही अडवांटा सीड कंपनीची कुमकुम ही लाल भेंडी हल्ली संबंध महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये लोकप्रिय होत आहे. याशिवाय इतर बरेच काही वाण आहेत, पण सर्वसाधारणपणे शेतकरी बांधवांनी या ब्रँडेड वाणाची लागवड आपण केली तर निश्चितच ज्याच्यामुळं सर्वसाधारण 45 दिवसाला भेंडी ही फुलावर येते आणि पुढे हा प्लॉट किमान 3 महिने तरी चांगल्या प्रकारे चालू असतो. आणि म्हणून या कुमकुम वाणाचं हे वैशिष्ट्य आहे. याशिवाय या भेंडीचा लागवडीचा हंगाम साधारणपणे हिरवी भेंडी ही आपण पावसाळी हंगामासाठी जून जुलैमध्ये लागवड करतो. हिवाळी हंगामासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करतो आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी फेब्रुवारी मध्ये करत असलो तरी या भेंडीमध्ये मात्र म्हणजे लाल भेंडीमध्ये मात्र लागवड ही जून पासून डिसेंबर पर्यंत करता येते. म्हणजे याची लागवड ही उन्हाळ्यामध्ये फायदेशीर दिसून येत नाही. थोडक्यात हा फरक लक्षात घ्यायचा आहे शेतकरी बांधवांनी. म्हणजे पावसाळी आणि हिवाळी हंगामासाठी या भेंडीची लागवड करता येते. त्यानंतर कीड आणि रोगाचं नियंत्रण हिरव्या भेंडीप्रमाणेच या भेंडीवर येणारे रोग हे सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. तरीही लाल भेंडी
लाल भेंडीवरती मावा, थ्रिप्स असेल आणि विशेषतः काळा मावा हा हिरव्या भेंडीच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात येतो आणि म्हणून आपण एकरी निळे आणि पिवळे किमान 20 चिकट सापळे लावून आपण याच्यावरती आपण प्रतिबंध कीड रोग नियंत्रण करू शकतो आणि सर्वसाधारणपणे एक हलकं कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा स्प्रे म्हणजे हिरव्या भेंडीसारखंच याचं फवारणीचं शेड्यूल पण तसंच आहे, सारखंच आहे. आणि मग उत्पादन, हिरवी भेंडी एक दिवसाआड तोडली जाते, पण लाल भेंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही दररोज तोडली पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मनुष्यबळ हे दररोज ज्यांच्याकडे मजुराची व्यवस्था आहे, या लोकांनी लाल भेंडीची लागवड केली तर निश्चितच त्यांना किफायतशीर नफा मिळू शकतो. आणि या भेंडीचं गमक म्हणजे अगोदर मार्केटचा शोध घेणं. मार्केटचा शोध घेऊन शेतकरी बांधवांनी या भेंडीची लागवड केली तर निश्चितच किमान मल्चिंग आणि बेडवरती मल्चिंग आणि ड्रिपच्या साह्यानं लागवड केली तर किमान 15 टन इतकं एकरी अवरेज येऊ शकतं आणि सर्वसाधारणपणे साध्या पद्धतीने केलं तर एक 10 टनापर्यंत उत्पादन या लाल भेंडीचं निश्चितपणे येऊ शकतं. सुयोग्य असं नियोजन, व्यवस्थित काटेकोरपणे नियोजन केलं तर या भेंडीमधून किमान हिरव्या भेंडीला जो बाजारामध्ये दर मिळतो 40 असेल, 25, 30, 40 रुपये, 50 रुपयापर्यंत, तर या भेंडीला हिरव्या भेंडीपेक्षा निश्चितच दीडपट भाव असतो. कदाचित 40 रुपये हिरव्या भेंडीला भाव मिळाला तर या भेंडीला 60 रुपये इतका बाजारभाव असतो. याचा विचार शेतकरी बंधूंनी करून व्यवस्थितपणे नियोजन करून 1 एकर क्षेत्रावरती आपण जर या लाल भेंडीची लागवड केली आणि मार्केटचा शोध घेऊन अगोदर मार्केटचा अंदाज घ्यायचा आहे, मार्केट शोधायचं आहे. सर्वसाधारणपणे ही भेंडी मोठ्या शहरामध्ये खूप या भेंडीला मागणी आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर आहे, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, दिल्ली आहे, कोलकाता, चेन्नई असेल, म्हणजे थोडक्यात मेट्रो सिटीमध्ये या भेंडीला मागणी ही परदेशी भाज्यांसारखीच आहे. आणि याचा विचार करून शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये अथवा आपल्याला जे कोणतं मार्केट जवळ असेल त्या मार्केटचा अंदाज घेऊन आपण याची लागवड केली तर निश्चितच या भेंडीमधून सरासरी सरासरी 50 रुपये इतका दर पकडला तर एकरी 10 टनाच्या अवरेज प्रमाणे 5 लाख रुपये झाले तर एखादी लाख रुपये लागवडीचा खर्च वजा जाता किमान 3-3.5 ते 4 लाख रुपये निश्चितपणानं आपल्या हातामध्ये पडतात. याचा अंदाज शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि व्यवस्थितपणे याची लागवड केली तर निश्चितच या भेंडीतूनही आपण 5 ते 5.5 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचा किफायतशीर नफा मिळवू शकतो. हे शेतकरी बंधूंनी ध्यानात घ्यावं. एकंदरीत कृषी जगतातील वेगवेगळ्या माहितीच्या संबंधानं नवीन तंत्र, नवीन वाण याची माहिती होण्याच्या संबंधानं या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले काही या संबंधाने प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.